आपल्याबरोबर बोलण्यासाठी डी.सी.पी. स्मार्तना पाटील मॅडम आहेत। मॅडम, ही घटना जी आहे ती नक्की कशी घडली? स्वारगेटचं बसस्थानक जे आहे ते अतिशय वर्दळीचं आहे। सुरक्षा तिथं नव्हती का किंवा मग विभागातले कर्मचारी तिथल्या आगारातल्या व्यवस्थापकांनी तुम्हाला नक्की काय माहिती दिलेली आहे? प्राथमिक माहिती आगाराकडून नक्की काय आहे? नाही, अजून त्यांच्याकडून तेवढी आम्ही माहिती घेतलेली नाही, कारण हा घटना घडल्यानंतर आरोपीला शोधणं, मुलीची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या, इम्पॉर्टंट होत्या। आज आम्ही त्याच्याबद्दल माहिती घेत आहोत डेपो मॅनेजरकडून जी काही आहे ती। परंतु ही घटना घडली अशी की ही मुलगी तिच्या गावी चाललेली होती फलटणला, तर 5:30 पावणे 6च्या दरम्यान ही मुलगी स्वारगेट बस स्टँडला आलेली असताना तिथे हा आरोपी आलेला आहे, तिच्या आजूबाजूला फिरलेला आहे, तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे। ते दोघं गप्पा मारताना दिसत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये। आणि त्यानंतर तो तिला म्हटला की ताई कुठं जायचं आहे तुला? त्यावेळेला तिने सांगितलं की फलटणला जायचं आहे। तो दॅट टाईम त्या आरोपीने सांगितलं की ती बस तिकडं लागलेली आहे म्हणे आणि रात्रीची बस आहे, लेट झालेली आहे, ती लवकर जाणार आहे, तर चल मी तुला बसवतो त्या बसमध्ये, असं म्हणून तिला बरोबर घेऊन पण गेलेला आहे तो तिथून। आणि ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते। तिथं गेल्यानंतर बसमध्ये दिवे नव्हते म्हणून तिने विचारलेलं की लाईट नाही आहे, तर तो म्हटला की रात्रीची बस आहे, लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्च लावून बघू शकते म्हणे, त्याच्यामध्ये तुला दिसतील लोक आहेत तिथं ते, असं म्हणून गोड बोलून त्यानं तिला त्या बसमध्ये चढायला लावलं। आणि नंतर मागून आपण चढला, दरवाजा लावून घेऊन तिच्याशी हा त्यानं अतिप्रसंग केलेला आहे। त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेलेला आहे आणि मुलगी आपल्या गावाकडच्या बसमध्ये बसून जात होती गावाकडं, परंतु मध्येच तिनं फोन करून मित्राला आपल्या कळवलं की माझ्याशी असं असं झालं आहे। त्यावेळेला मित्रानं सांगितलं की तू अशीच जाऊ नको, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दे। त्याच्यानंतर मुलीनं येऊन आमच्याकडे कंप्लेंट दिलेली आहे। या आरोपीचं नाव नक्की काय आहे? तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये नक्की गुन्हा कोणता नोंद झालेला आहे? बलात्काराचा गुन्हा नोंद झालेला आहे की मग विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला आहे? पोलिसांनी FIR जी आहे ती नोंदवलेली आहे? येस, पोलिसांनी FIR नोंदवलेली आहे। ह्याच्यामध्ये रेपच्या अंदरच गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा आरोपीचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे, शिरूरचा आहे हा राहणारा, आणि ह्याच्यावरती शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत, जे 392 वगैरे असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती। पण त्याच्या परिसरामध्ये काय शोध मोहीम राबवली का? म्हणजे तो ज्या ठिकाणी मूळचा गावचा राहणार आहे तिथं काय आपल्या पथकांनी तपास केला? कालपासून आमची टीम तिकडे आहेतच। रात्री डॉग स्क्वॉड पण तिथं नेलेलं होतं आरोपीच्या वस्तूंच्या ह्याच्यावरून ते, आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतं वगैरे तिथं पण कुठं लपून बसलाय का हे पण पाहिलं, आणि त्याच्या कॉन्टॅक्टच्या दृष्टीने आमच्या टीम तपास घेत आहेत। जवळपास 7 ते 8 टीम आमच्या क्राईमच्या आणि झोनच्या अशा काम करत आहेत ह्याच्यावर कंटिन्युअसली कालपासून। स्वारगेटचं हे वर्दळीचं स्थानक आहे, तिथल्या आगार व्यवस्थापक असतील किंवा कर्मचाऱ्यांवरती पोलीस विभागाकडून कारवाई केली जाईल का? कारण सकाळी 6च्या दरम्यान 5:30च्या दरम्यान अशी घटना घडत असेल, 4 नंतर वर्दळ वाढायला सुरुवात होते, तिथल्या सुद्धा विभागाची जबाबदारी होती, तुम्ही त्यांच्यावरती काय कारवाई करणार? ते तपासामध्ये जसं निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई होईल, ते मी आत्ताच नाही सांगू शकत। की तपासामध्ये ज्या पद्धतीने निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल, अशी प्रतिक्रिया स्मार्तना पाटीलनी मॅडमनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।